देशाच्या स्वातंत्र्यानंतर 1951 साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली। त्यामागे विचार होता भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि राष्ट्रप्रथम। फाळणीनंतर अस्ताव्यस्त झालेला देश पुन्हा उभा करणं हे त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान होतं। त्यासाठी जम्मू काश्मीरच्या भारतात संपूर्ण विलीनीकरणापासून त्यांनी सुरुवात केली। देशाच्या अखंडतेसाठी त्यांना प्राणांचं बलिदान द्यावं लागलं। जनसामान्यातील शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या जनसंघानं भारतीय संस्कृती आणि राजकीय विचार यांची नव्यानं मांडणी केली। पुढे काँग्रेसनं लोकशाही आणि संविधानाचा गळा आवळून आणीबाणीची घोषणा केली, तेव्हा लोकशाही वाचवण्यासाठी जो संघर्ष झाला त्यातूनच भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिल 1980 रोजी जन्म झाला। श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं भौतिक विकास तर केलाच, पण अणुशक्ती बाबतीत देशाला बलशाली बनवत नवी जागतिक ओळख मिळवली। पुढे श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं घेतली नव्या युगाची झेप। सर्वच आघाड्यांवर नवे विक्रम प्रस्थापित केले। पहिल्या निवडणुकीत 2 खासदारांपासून सुरू झालेला प्रवास आज एका मोठ्या टप्प्यावर येऊन विराजमान झालाय। पण पक्षानं आपल्या विचारांमध्ये किंचितही बदल केला नाही। आपल्या पहिल्या जाहीरनाम्यातील जवळपास सर्व घोषणा आज पक्षानं पूर्ण केल्या आहेत। मग ते अयोध्येतील भव्य राम मंदिर असो की कलम 370 हटवणं असो, आज भारतीय जनता पक्ष फक्त एक राजकीय पक्ष नसून राष्ट्रसेवेची अखंड चळवळ बनला आहे।